एक पदार्थ आपल्या किचन मध्ये असेल ना, तर एखाद्या दिवशी भाजी जरी नाही बनवली ना तरीही चालतं. आपल्या बायकांना रोज पडणारा प्रश्न म्हणजे की आज भाजी काय बनवायची, म्हणून अशा काही चटण्या ना आपल्या घरात तयार असायलाच पाहिजेत. आज मी बनवणार आहे मस्त अशी कढीपत्त्याची चटणी. आता कढीपत्त्याचे फायदे तर जवळपास सगळ्यालाच माहित आहेत, म्हणूनच मग मस्त असा आमच्या दारातला कढीपत्ता तोडून घेतला, त्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि कोरडं करून ठेवलं. तेवढ्यातच ना चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य मी एका बाजूला काढून ठेवलं. सगळ्यात आधी ना उडीद डाळ, फुटाणे आणि खोबऱ्याचा किस हे सगळं छान असं भाजून घेतलं. आणि उडीद डाळ भाजताना जी स्मेल येते ना ती मला खूप जास्त आवडते. त्यानंतर थोडंसं तेल टाकून जिरे, लसूण आणि शेंगदाणे भाजून घेतलेत. सगळ्यात शेवटी मग कढीपत्ता भाजून घेतला. कुरकुरीत होईपर्यंत मस्त असा कढीपत्ता भाजून घ्यायचा. नंतर मग सगळं साहित्य ना एकदम थंड होऊ दिलं. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतलं. त्यात चिंचेचा एक छोटासा तुकडा टाकला आणि नंतर लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. नंतर मग मस्त असं जाडसर मिक्सर मधून फिरवून घेतलं. आणि आता बस झाली मग तयार आता आपली चटपटीत, खमंग आणि टेस्टी अशी चटणी. याला तुम्ही थोडंसं तेल टाकून गरमागरम भातासोबत आणि भाकरीसोबत ही खाऊ शकता. तर एकदा ही चटणी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत